नाशिक शहरानं आज हृदयविकार उपचारामध्ये एक ऐतिहासिक पायरी गाठली आहे। उत्तर महाराष्ट्रात पहिल्यांदाच दुसऱ्या पिढीतील अत्याधुनिक वायर विरहित लीडलेस पेसमेकर एव्हियरचं यशस्वी प्रत्यारोपण करण्यात आलं आहे। ही शस्त्रक्रिया केली आहे नाशिकच्या वरिष्ठ इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर सीमा अजय नक्षणे गवळी यांनी, आणि तीही अत्यंत गुंतागुंतीच्या परिस्थितीत। कारण अशोका मेडिकल हॉस्पिटलमध्ये एक वृद्ध रुग्ण ज्याला नुकताच हृदयविकाराचा झटका आलेला होता आणि फक्त 15 दिवसांपूर्वी एन्जिओप्लास्टी करण्यात आलेली होती। रुग्ण रक्त पातळ करणारी 2 औषधे घेत असल्यामुळे पारंपरिक पेसमेकर बसवणं अत्यंत धोकादायक ठरलं असतं। पारंपरिक पेसमेकरमध्ये छातीत पॉकेट तयार करावे लागते, बाह्य वायर टाकावी लागतात आणि यातील सर्वात मोठा धोका म्हणजे गंभीर रक्तस्राव आणि संसर्ग। अशा परिस्थितीमध्ये डॉक्टर सीमा नक्षणे गवळी यांनी निवड केली सर्वात सुरक्षित आधुनिक लीडलेस तंत्रज्ञानाची। एव्हियर लीडलेस पेसमेकर हे अत्याधुनिक आणि सर्वात सुरक्षित तंत्रज्ञान मानलं जात आहे। वृद्ध रुग्ण, रक्त पातळ करणारी औषधे घेणारे रुग्ण किंवा संसर्गाचा धोका असलेल्यांसाठीच हा मोठा दिलासा ठरतो। रुग्णांना अतिशय उत्कृष्ट प्रतिसाद दिला असून अल्पावधीतच तो घरी परतलाय। तर या प्रसंगी डॉक्टर कांचन भांबरे, डॉक्टर गिरीश बच्छाव तसेच हॉस्पिटलचे संचालक श्री अनुप त्रिपाठी आणि श्री शिवकुमार रोहाडे यांनीही या ऐतिहासिक यशाचं कौतुक केलंय। नाशिकमध्ये अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाची उपलब्धता वाढत आहे आणि हा लीडलेस पेसमेकर प्रत्यारोपण उत्तर महाराष्ट्राच्या हृदयरोग उपचाराच्या इतिहासात एक मौलाचा दगड ठरलाय। उत्तर महाराष्ट्र लाईव्हसाठी अश्विनी पुरी, नाशिक।